म्हणजे तेव्हा म्हणजे असं कोणतरी ओळखीचं भेटलो, म्हणजे आम्ही तुमचे व्लॉग बघतो, ती वेगळीच फिलिंग असते. आणि सर्वात म्हणजे मोठी फिलिंग केव्हा माहिती आहे, म्हणजे दादा एक फोटो काढूचा, आई शपथ असं वाटतं का मिठीच मारायची, बाबा लय भारी भेटलं. म्हणजे 90% माझ्या बायकोचो आणि पोरांचो म्हणजे टाय चिपळ्यांचो श्रेय हा, आणि 10% माझा असतात, 10 पण नसत, 5%च असतात. म्हणजे यांच्यामुळे मी आहे आणि माझा चॅनल आहे, आणि त्याच्यामुळे आमचं स्वीट फॅमिली आहे. ह्या छोटींचं टाळ चिपळा हे तुम्हाला कसं काय नाव सुचलं? हे टाळ चिपळ्यांचा हे कसा माहिती आहे, माझ्या आजोबांकडे म्हणजे माझ्या आईच्या वडिलांकडे, मग त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा नंतर मग ते बोलायचे आमका, हे तुमचे टाय चिपळे घ्यावा, हे तुमचे टाय चिपळे घ्यावा. मग त्याच्यावरसून मग यांका मी नाव ठेवलं टाय चिपळे. बस हे आमची नाव आहेत टाय चिपळे, मी आणि विठ्ठल माझं छोटं पोलीसवाला त्यांचा. आणि तेव्हा गाडी आमची स्लिप झाली बाईक, आणि आम्ही तिघही पडलो, आणि ते एवढं लागलं ना, हे बघा म्हणजे सगळ्यांच्या खुणा आहेत, हे एकदम हे आहे. अरे बापरे, म्हणजे एवढं झालं ना, म्हणजे तिकडे असं वाटलं ना तेव्हा की काय झालं आमच्या सोबत. सगळ्यांना लागलं, मला लागलं तर ठीक आहे, माका लागला ठीक आहे, परत एका बायकोक पण लागला, एका पण लागला, आणि छोटीक पण लागला, एका चढूक जमत नव्हता, पाय तिकडनं हे झालं होतं तिचं, म्हणजे मुरगळलो पूर्ण, आणि सुजलो एवढं काहीच, लगेच सुजलो. नमस्कार मित्रो, मी साई राजगिरे स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्यासोबत बघताय मस्तपैकी अशी स्वीट फॅमिली आहे. साहिल दादा कोयंडे बघताय आपल्यासोबत आहेत. दादा कसे आहात? मस्त एकदम मजेत. तर संपूर्ण स्वीट फॅमिली आपल्यासोबत आहेत. इथे भावी आहे, जिया आहे, भावी आहे, आणि वहिनी देखील आहेत. तर दादा कसे आहेत मग बाकी? मस्त एकदम, खरंच भारी वाटलं तू आला इकडे तू. आणि म्हणजे एवढं काय ते बोलतात ते तुमच्या कशाला ब्लाइंड हा, म्हणजे ब्लाइंड मेंबर असून पण एवढा रत्नागिरीवरून आपल्या डोंबिवली पर्यंत यायचा लय मोठी गोष्ट आहे. खरंच मानलं तुला. म्हणजे आम्हाला आता ना खरंच म्हणजे आम्ही जर आता कुठे बदलापूरला किंवा वेस्टर्न लाईनला कुठे जायचं असेल, कुठे हॉटेलला, तर आम्हाला टेन्शन येतं की एवढं लांब कसं जायचं, आणि तू एवढ्या लांब येतो. खरंच मानलं तुला पाहिजे. थँक्यू. तर आज मी तुमच्याकडे आलोय तुमची युट्यूबची जर्नी जाणून घेण्यासाठी. हो हो नक्कीच. तर करूया सुरुवात. हो हो नक्कीच, चला. तर आता जाणून घेऊया आपण स्वीट फॅमिलीची युट्यूब जर्नी. तर आता पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की, आणि सर्वांना मी हाच विचारतो, तुमची ही युट्यूब जर्नी कधी चालू आणि कशी चालू झाली? मला वाटतं हे 1 वर्षापूर्वीच आम्ही चालू केली. म्हणजे टिकटॉकला आम्ही पहिले होतो, म्हणजे टिकटॉकला होतो, त्याच्यानंतर टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर आम्ही पूर्ण स्टॉप झालो. अच्छा. आणि नंतर मग आम्ही 1 वर्षापूर्वीच ना, आता मला वाटतं 1 वर्षात आता झालं वाटतं. बरोबर. मग ते 1 वर्षापासून आम्ही मग युट्यूबवरती आलो. पण व्लॉग बनवायचे, खूप व्लॉग बनवायचे आम्ही. म्हणजे मला वाटतं आठवड्याला 1-2 व्लॉग आम्ही टाकायचे. पण व्ह्यू किती असायचे? 100-200 नाही, 70-80 असायचे. 100-200 भेटले म्हणजे आमचा व्हायरल झाला, असं झालं आमचं. आणि त्याच्यानंतर आम्ही ना मिनी व्लॉग पण सुरू केले. पण त्याला पण रिस्पॉन्स नाही, किती 1000 पण नसायचे, 200-300 असं असायचे. मग ते आम्ही इंस्टावर होतो, मिनी व्लॉग करायचे. नंतर युट्यूबला आलो, युट्यूबला मिनी व्लॉग करायला लागलो. आणि नंतर आम्ही ना गणपतीला गावी गेलो. गणपती बापाची खरी कृपा आहे, आम्ही गणपतीला गावी गेलो आणि मिनी व्लॉग आम्ही मालवणीमध्ये बनवला. बरोबर. आणि वंदे भारतने आम्ही गेलो होतो, आणि तो बनवला आणि तो व्हायरल झाला. आणि तिकडून मग आम्हाला मागे बघायची गरज लागली नाही. मग त्याच्यानंतर 1000, 2000, 3000 आणि 10,000 सबस्क्रायबर केव्हा झाले ते आम्हाला कळालंच नाही. म्हणजे मला वाटतं किती 1 महिन्याचा पण 15 दिवसात आमचे 10,000 सबस्क्रायबर झाले. म्हणजे हे सर्व मालवणी भाषेची आपल्या कृपा आणि गणपती बाप्पाची कृपा. येस, नक्कीच. आणि आईच्या फोनची. आता पुढच्या प्रश्न मालवणी विचारतो. हा, मालवणीच बोलूया. कसं माहिती आहे, मग मी पण अनकम्फर्टेबल असतो म्हणजे मराठी. मालवणी येल्यानंतर मी कसा बिंदास सुसाट. येस. आता पुढचा प्रश्न तुमका मी असं विचारतोय की तुमच्या युट्यूब आता हे सगळं आपले युट्यूब फॅमिली मेंबर बरोबर ना? हो हो, फॅमिलीच आहे आपली, बरोबर ना? त्यांच्यामुळे आपण आहे. बरोबर, एकदम परफेक्ट बोललास. तर असं विचारतोय की जेव्हा ही आपली युट्यूब फॅमिली आपल्याला भेटता तेव्हा तुमका कसा वाटता? म्हणजे तेव्हा म्हणजे असं कोणतरी ओळखीचं भेटलो, म्हणजे आम्ही तुमचे व्लॉग बघतो, ती वेगळीच फिलिंग असते. आणि सर्वात म्हणजे मोठी फिलिंग केव्हा माहिती आहे, म्हणजे दादा एक फोटो काढूचा, आई शपथ असं वाटतं का मिठीच मारायची, बाबा लय भारी भेटलं. कारण म्हणजे आपण असं बघितलेलं की लोक स्टार बरोबर किंवा कोणासोबत, आपण तर कोणच नाही, दिसायला पण भारी नाही किंवा कोण नाही,
आणि आपल्यासोबत फोटो काढणार लय मोठी गोष्ट. असं कोण भेटला ना, मी अजून वाटतं डोंबिवलीलाच आमच्या डोंबिवलीलाच कोणतरी एक भेटला होता सबस्क्रायबर आपले, म्हणता एक फोटो काढायचा. आईसोबत मी शॉकिंग झालो. म्हणजे लय मोठी गोष्ट वाटतं ही माझी. बरोबर. म्हणजे ते बघतात म्हणून आपला युट्यूब चॅनल सुरू आहे. हो. त्यांच्यामुळेच तर आपण आहे, नाही तर काय आपलं काय झिरो होतो आपण. झिरो. आणि दुसरा प्रश्न तुमका असं विचारतोय मी की ज्या काय आपण करता आहोत म्हणजे कुठच्या युट्यूबच म्हणत नाही मी, तर म्हणजे कुठचंही काम, तर त्याच्यामध्ये आपल्याला फॅमिलीचा किंवा मित्रांचा सपोर्ट लागता. बरोबर. सर्व सपोर्ट लागता. तर तुमका सपोर्ट कसं होतो, तुमच्या फॅमिलीचो, तुमच्या मित्रांचो तुमका कसं सपोर्ट होतो? नाही, मित्रांचं वगैरे नाही, पण फॅमिलीचं सपोर्ट फुल. म्हणजे माझ्या बायकोचं मन किंवा पोरींचं मन. बरोबर. म्हणजे मी काय करतोय ते का प्रत्येक गोष्टी का सपोर्ट. बरोबर. म्हणजे युट्यूब असू देत किंवा काही असू दे, व्हिडिओ असू देत, माका वाटतं तर मी एकट्याने बनवलं असतं तर मी फेमस नाही झालं असतं. बरोबर. माका वाटतं म्हणजे ही बायको माझी हे टाय चिपळे आहेत म्हणून मी फेमस आहे असं माका वाटतं. म्हणजे 90% माझ्या बायकोचो आणि पोरांचो म्हणजे टाय चिपळ्यांचो श्रेय हा, आणि 10% माझा असतात. 10 पण नसत, 5%च असतात. म्हणजे यांच्यामुळे मी आहे आणि माझा चॅनल आहे, आणि त्याच्यामुळे आमचं स्वीट फॅमिली आहे. नक्कीच, एकदम परफेक्ट बोलला. तर दुसरा प्रश्न असं विचारतोय, म्हणजे कुठच्याही गोष्टीमध्ये अप अँड डाऊन असतात, बरोबर ना? हो. पण तसं तुमच्या बाबतीत एक इन्सिडेंट घडला होता आणि तुम्ही तो आपल्या तुमच्या चॅनलवर सांगितला पण होता, बरोबर ना? तर त्याबद्दल काय सांगाल? आणि मग तुम्ही परत ते त्या पुढच्या त्या सगळ्यांना विसरून तुम्ही परत जोमाने सुरू झालात चॅनल. म्हणजे तो आपला ना ह्याचा लोणावळ्याचा. बरोबर. अरे आता परत येतात ते 11 मे परत येतात आता ते. म्हणजे 11 मे का आमचं अॅनिव्हर्सरी असतात, लग्नाची अॅनिव्हर्सरी. अच्छा. तर आम्ही त्याच्यासाठी व्लॉग पण बनवायचा आणि फिरायचं पण आणि अॅनिव्हर्सरी पण. आणि त्याच्यासाठी आम्ही लोणावळ्यात गेलो होतो, आणि लोणावळ्यात गेलो मी पण अजून. तर आम्ही गेलो मस्त सकाळपासून व्लॉग बिग अगदी मस्त. ते व्लॉग नंबर किती असणार तो मला वाटतं 52 वगैरे आहे तो लोणावळ्याचा. म्हणून आमच्यासोबत असा काय कोणासोबत असा घडू नये असा तो व्लॉग आहे तो. तर आम्ही वरती गेलो टायगर पॉइंट का गेलो, आणि आम्ही फिरलो शूट केला आणि फोटो बिटो काढला, एकदम मस्त झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली येत होतो आणि तेव्हा गाडी आमची स्लिप झाली बाईक, आणि आम्ही तिघही पडलो. आणि ते एवढं लागलं ना, हे बघा म्हणजे सगळ्यांच्या खुणा आहेत, हे एकदम हे आहे. अरे बापरे. म्हणजे एवढं झालं ना, म्हणजे तिकडे असं वाटलं ना तेव्हा की काय झालं आमच्या सोबत. सगळ्यांना लागलं, मला लागलं तर ठीक आहे, माका लागला ठीक आहे, परत हिका बायकोक पण लागला, हिका पण लागला, आणि छोटीक पण लागला. हिका चढूक जमत नव्हता, पाय तिकडनं हे झालं होतं तिचं, म्हणजे मुरगळलो पूर्ण आणि सुजलो एवढं, हेच लगेच सुजलो. मग नंतर म्हटलं काय करायचं. मग थैसून मग आम्ही मित्राक फोन लावला, मित्राची बाईक होती. मग थैसून आम्ही हॉस्पिटल का नेला, परमार हॉस्पिटल. मग थै गेलो, थैसून मग नंतर डोंबिवली गेलो. 4-5 दिवस तर आम्ही म्हणजे कोणाक सांगितलंच नाही, काय सांगणार म्हणून, कोणाक काय म्हणून सांगणार आम्ही. मग घरीच होतो, हॉटेलचं सर्व मागवायचा. नंतर मागवता 3ऱ्या का 4थ्या दिवशी याच्या भावाक सांगितलं, आणि तो पण डोंबिवलीकडे होता. मग तो डबो वगैरे घेऊन येलो, आणि 1 दिवस आड करून आम्ही एम्स हॉस्पिटल का ड्रेसिंग साठी जायचे. मग ते ड्रेसिंग पण करताना बाप रे, ही एवढी रडायची ना, हे काढल्यानंतर अशी रडायची ना बाप रे. त्याच्यानंतर माझी पण हे एवढं सोलकटला होता, तर मी पण एवढं ओरडायचं, पण ह्यांच्याकडे बघून मी रडलंय तर मग हे काय करणार. मग मी तर सर्व सहन करायचं. आणि ते दिवस म्हणजे लय बेकार होते. तेव्हा वाटलं बस झाला, हे युट्यूब वगैरे बस झाला, आता नको म्हणून. पण 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, मग आम्ही ना थोडं मस्करीच्या मूडमध्ये वगैरे आलो. म्हणला ना आता नाही करायचं सुरुवात, काय होता. आणि थैसून आम्ही परत सुरुवात केलं, पण तरी पण व्हिडिओ काय चालले नाही. त्याच्यानंतर मालवणी बोलूक लागले आणि आमचे व्हिडिओ चालूक लागले. बस म्हणजे ह्या सर्व मालवणीचीच कृपा. त्यामुळे हार मानू नको. जर कोण नवीन असेल, बरोबर बोलला, अजिबात हार मारू नको, काही होऊ देत, करत राहा. बरोबर. नाही, खरोखर म्हणजे खरोखर सॅल्यूट आहे तुम्हाला, म्हणजे एवढा होऊन पण तुम्ही. आणि ना मेन म्हणजे कसं माहित आहे, ह्यांच्याने सपोर्ट केला तेव्हा, त्यांच्याने सांगितल्याने म्हणजे हे पण हे म्हणजे तेव्हा एकदम म्हणजे हे झाले, म्हणजे ह्यांना कधी काय लागलेलंच नाही ना. बरोबर. आणि म्हणजे लागले तर थोडं पार पडली असतील, मुको मार वगैरे लागलो असं, रक्त बिक्त एवढ्या इतपत काय लागलेला नव्हता. आणि थय म्हणजे असे रक्ताचे पार्ट वाळूक लागतात ना, तसे सर्व झाला. म्हणजे ढोपरा म्हण, पाय म्हण, चोलकाटले त्या आपल्या डांबरी रस्त्यावरती. लय बेकार हालत होती ती, दिवस विसरणार नाही. आणि 11 मे 12 वाजता बरोबर, ती 12चं ठोको होतो, त्यामुळे तसं झालं. आता
असतात म्हणत, आपण म्हणतो तो 12च्या ठोक्या तसा असणार बरोबर. आणि आता परत एप्रिल आता चालू आहे, पुढच्या महिन्यात परत अॅनिव्हर्सरी आता लोणावळ्यात जायचं. काय जायचं या वर्षी? वॉटर पार्क काय लोणावळ्यात वेट एन्जॉय नको. तर आमचं आता प्लॅनिंग चालू आहे, बघू आता खाई जायचं आहे तर तुमका व्लॉग मधून कळाच. तर पुढचा प्रश्न असं विचारते तुमका मी की तुमचा आणि आपल्या कोकणी युट्यूबर्स बद्दल तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसं कधी आलात? कॉन्टॅक्ट मध्ये तर अजूनपर्यंत मला वाटतं 1-2 ते समृद्धी केळकर असतील, त्यांच्यानी स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केल्याने. त्याच्यानंतर बंटी कांबळे त्यांनी मला मेसेज केला नव्हतो की व्हिडिओ भारी असतात म्हणून. असे मला वाटतं माका मोठ्या मनाचे होते सर्व, त्यांच्यानी मला कॉन्टॅक्ट केल्याने. आणि माका किरण पास्टे रत्नागिरी त्यांनी पण कॉल पण केला त्यांनी. त्याच्यानं रिमोर सोलीस असणार आणि आपली रसिका बागवे लय जणांनी असं केल्याने, नाही असं नाही, सर्वांनी कॉन्टॅक्ट केल्याने आपण पुढे व्हिडिओ बनवूया वगैरे असा. पण आमचं काय आलं, आमची फॅमिली आहे ना, म्हणजे मी एकटा बनवत नाही, त्यांच्याबरोबर लगेच बनवू का वगैरे. आणि त्यांच्याने अजून सांगितलं नाही आपण बनवूया म्हणून, पण बघू आता कधी योग येता असं. आणि दादा आता म्हणजे पहिलं तुमचं युट्यूब चॅनल सुरू झालं तेव्हा तुमचं वेगळं होतं म्हणजे, आणि आता लोक सगळे ओळखतात, मग आता तुम्हाला कसं वाटतं? लय भारी वाटतं, म्हणजे ती फिलिंग म्हणजे ढगातली फिलिंग वाटतं. म्हणजे काही जाता होतं ट्रेन मध्ये असू देत किंवा आता आम्ही गावात जायत होतो काही जायचं तेव्हा सर्व स्वीट फॅमिली वेगळीच मजा असता. खरंच युट्यूबर बना ही मजा आहे ना, फक्त युट्यूबरचीच मजा. आणि खाऊ बिऊ भेटता तर वेगळाच. लय मजा युट्यूबरची. बरोबर. आता थोडा तुम्हाला टेक्नॉलॉजी विषयी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे आपल्या युट्यूबला म्हणजे काय काय आपलं फोन लागतात, कॅमेरा लागतात, बरोबर ना? तर तुम्ही कोणते गॅजेट्स वापरता शूट साठी? फक्त एक कॅमेरा बस. माझ्याकडे ह्या माईक पण नाही आहे. बरोबर. तुझ्याकडे लॅपटॉप तर नाहीच. माझ्याकडे पण आता लिहिलो बोललो लॅपटॉप आहे, माईक आहे, माझ्याकडे ताप पण नाही. म्हणजे मेन म्हणजे काय तुमचा टॅलेंट किंवा बरोबर टॅलेंट आणि तुमच्यात दम पाहिजे. बरोबर. हे मोबाईल म्हण क्वालिटी म्हण ती नंतरची गोष्ट आहे. बायको मी बायको सांगले माका आयफोन हवं. आयफोनची गरज नाही म्हणता, जो त्याच्यात तुमच्यात जर दम असलो, तुमच्या कंटेंट मध्ये दम असलो तर कोण रोखू शकत नाही. मोबाईल साध्या मोबाईल मध्ये करा, त्यामुळे मोबाईलच्या मागे लागू नको. कंटेंट आणि मेहनत एकदम परफेक्ट बोलला. मग मी माका वाटतं आयफोन घेतला असतं तर मी डिप्रेशन मध्ये गेलो असतं हप्ते भरून, आणि माका वाटतं मी फेमस नाही झाला असतं. तो नाही घेतलंय म्हणून मी फेमस आहे. आणि आज तू माझ्या घराकडे इला प्रश्न विचारू, नाही तर कोण माझ्या घराकडे इला नसता. खरं सांगते मी. आणि ह्या छोटींचं टाळ चिपळा हे तुम्हाला कसं काय नाव सुचलं? हे टाळ चिपळ्यांचा हे कसा माहित आहे, माझा भाव विठ्ठल माहित आहे ना. अच्छा. तर आम्ही एकदा इकडे गेलो होतो माझ्या आजोबांकडे, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांकडे. मग त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा नंतर मग ते बोलायचे आमका हे तुमचे टाळ चिपळे घ्यावा, हे तुमचे टाळ चिपळे घ्यावा. मग त्याच्यावरसून मग यांका मी नाव ठेवलं टाळ चिपळे. बस हे आमची नाव आहेत टाळ चिपळे, मी आणि विठ्ठल माझं पोलीसवाला त्यांचा. तुम्हाला पहिल्यांदा लहानपणी म्हणायचं माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील, बरोबर, तेव्हा मग आमका टाळ चिपळे म्हणायचे, म्हणून मी ह्यांका टाळ चिपळे म्हणतो. तो राग यांच्यावर काढलाय मी. आणि आईच्या फोनची काय जादू? आईच्या फोनची जादू म्हणजे मिनी लॉग बनवत आहे. मग त्याच्यात मग मी म्हणायचा गावातून मायक्याचा फोन इलो, त्याच्यानंतर मित्राचा फोन इलो, ह्याचा फोन इलो, आणि एक दिवस म्हटलं आईचा फोन इलो. आणि आई माहित आहे ना कशी असतात आमची आई, असेच म्हणजे ओरडायची, आम्ही कॉलेज ह्या करू नको ता करू नको. मग प्रत्येक वेळी ओरडायचीच, म्हणजे तिचा प्रेम असता माहित आहे कसा प्रेम असतात. मग तसा असायचं, तशी ओरडायची. मग फोन इल्यानंतर मी पण तेच केलंय, अरे खाई फिरतस तू, ह्या करतस ता करतस. आणि मी तो आईचा फोन इलो असं धरलंय तर लोकांची कमेंट्स त्याच्यावरच. आणि नंतर ना एक दिवस मी एका व्हिडिओत नाही केलंय तर कमेंट वरती कमेंट, आज आईचा फोन इलो ना, आज आईचा फोन इलो. मग मी त्या कंटिन्यू केलंय ते आईचा फोन. आता पण जरी मी आईचा फोन नाही केलंय ना तरी कमेंट असतात, म्हणजे भराभर कमेंट असतात. अरे आईचा फोन नाही, तू आई विसरलं, ह्या झाला, आई काय रवली, नेटवर्क लाईक काय, म्हणजे आईवरसूनच कमेंट जास्त असतात. बरोबर. त्यामुळे तो आईचा फोन माझ्या व्लॉग मध्ये असतात. आणि कमेंट पण येतात की आईचा फोन तुझा नाही इलो तर मग तुझा व्हिडिओ कम्प्लीट वाटत नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुझा आईचा फोन येऊ हो.
आणि दादा एक आपल्या युट्यूबचा एक टप्पा असतो, हा हा म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स आणि एक वॉच टाइमचा असतो. तो वॉच टाइमचा तो हा, हा. मॉनिटरसाठी वगैरे असतो. पण जेव्हा तुमच्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हा तुमची काय फिलिंग होती मग? अरे फिलिंग म्हणजे आम्ही म्हणजे गणपतीक जाऊच्या अगोदर म्हणजे 30-35 आम्ही व्लॉग बनवलं होतं, तर 700 वरतीच होतो आम्ही. अच्छा. म्हणजे 1000 होतच नव्हते. बरोबर. वॉच टाइम पण होत नव्हते. आम्ही म्हणजे मॉनिटाईज कधी होणार चॅनल, म्हणजे ते काय 4000 होत आहे, हा. 2-2500 झाले होते वॉच टाइम, आणि इकडे 700-750 असे एवढे होते. सबस्क्रायबर झाले होते आणि होतच नव्हते 1000. म्हणजे आम्ही शॉक व्हायचे, अरे होत नाही. तेव्हा ही म्हणायचे आपण गणपतीत जाऊ ना, गावचे व्हिडिओ टाकू, हा. तेव्हा मग 1000 सबस्क्रायबर होते. आणि आम्ही गणपतीत गेलो तर 10,000 झाले डायरेक्ट. म्हणजे 1000 आमका हे काय म्हणतात सेलिब्रेशन नाही, सेलिब्रेशन करूची वेळच इली नाही. कारण ते कसा आला, तो व्हिडिओ टाकलं आणि आमचे 2000 वंदे भारतचं ना, 2000, 4000, 5000, डायरेक्ट 10,000. डायरेक्ट 10,000 म्हणजे ते मला वाटतं 10 दिवसात 10,000 झाले ना, माझ्या मते 5-6 दिवसातच 10,000 झाले. बरोबर. म्हणजे त्याचं सेलिब्रेशन आता 1000 झाले आमचे, तोपर्यंत 10,000 झाले. म्हणजे एवढं हे झाला, वेगळंच ती फिलिंग होती. येस, नक्कीच. आणि तो एक वेगळा आनंद पण वेगळा असतो. बरोबर. हा. मग नंतर मला वाटतं 10,000चा आम्ही केक कापलो होतो. म्हणजे 10,000 रुपयाचं नाही, 10,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा तो आम्ही 10,000 सबस्क्रायबरचा केक कापलो होतो आम्ही. बरोबर. आणि त्याच्यानंतर 50चं नाही आपण सेलिब्रेशन केलं ना, आणि ते केलं नाही म्हणून आता आमका वाट बघूची लागता 100K सबस्क्रायबरचं, ते होत नाही लवकरच. त्याच्यासाठी आम्ही लय वाईट बघतो. नाही, लवकरच, आमका वाटलं होतं आता मे महिन्यात होय, बघू होतील. आणि त्याच्यासाठी मी ही वाट बघतो जास्त करून. लवकर. म्हणजे कशासाठी मी बोललोय, जेव्हा 100K सबस्क्रायबर होतील आमचे, तेव्हा 4000चा पापलेट आहे. वा. त्यामुळे म्हणजे लोकांपेक्षा ना माझ्या पोरांका जास्त लागला आणि बायको का तरी हेका ना एवढा हेका, तर हे शॉक लागतं. 4000चं नकोच म्हणतात ती, पण हेंका असं वाटलं तर 4000चं पापलेट. खरंच मी पण शॉक झाले होते. आणि लोक खातच 4000चं पापलेट, हे केवढं असेल बापरे. हा तर एवढा हा मोठा तर हाच, पण आपल्या हाय पण एवढे 4000 पापलेट खाणारी माणसं आहात म्हणजे काय. बापरे. एका टायमात 4000 पापलेट. आणि हॉटेलचा तर जायच नाही का, कारण हॉटेल का कसं छोटा अख्खा पापलेट फ्राय करूच लागतं. बरोबर. हॉटेल का म्हणजे तुकडे वगैरे असे करून नाही, सुरमईचे असे तुकडे करून विकतं, म्हणजे फ्राय करून वगैरे देतं. पापलेट तसं नाही, पापलेट अख्खाच देतं. स्टफ पापलेट म्हण किंवा काय म्हण, अख्खाच हॉटेलमध्ये अख्खाच पापलेट असा, अर्धा नसतं. म्हणजे ह्या 4000 पापलेट हॉटेल का जात नाही. म्हणजे ह्या कोणतरी असं आपल्यासारखे नॉर्मल माणसं घेणार, आपल्या नाही नॉर्मल म्हणता येणार नाही, ते का नॉर्मल नाही, लोक मोठे पॉप्युलर असते तेच घेणार आहेत, आपल्यासारखे नॉर्मल नाही. आता बघू 100K झाले देवाच्या कृपेने लवकर, तर मग हाणू आम्ही. भावी कितवीत आहेस तू? भावी हा यांका विचार म्हणजे आता भावी कितवीत आहेस तू? घे कितवीला? फिफ्थला. आणि जिया तू? सेकंड. वा, मस्त. आता ह्यांका जरा प्रश्न विचार, हे पण असतं. मग तुम्हाला कसं वाटतं आता लोक आपल्याला भेटतात, फोटो काढा, कसं वाटतं तुम्हाला दोघांना? मजा वाटते ना. वहिनी तुम्हाला मग कसं वाटतं मग आता? छान वाटतं, म्हणजे ओळखतात लोक, रिस्पेक्ट करतात. कुठे गेलं तर सर मॅडम असंच करतात, त्यामुळे छान वाटतं. बरोबर. आणि तुम्ही तुम्ही गणपती बाप्पाच्या पण भरपूर तुम्ही हे करता वाटतं. तुम्ही डोंबिवली गणपतीच्या मंदिरामध्ये जाता कुठे ना दादा? हा, डोंबिवलीला पण आहे आणि आम्ही टिटवाळ्यात पण टिटवाळ्यापासून सुरुवात केली. हा, पहिली सुरुवात टिटवाळ्यापासून. स्वीट फॅमिली जेव्हा सुरुवात झाली ना चॅनलची का, ती आम्ही तो व्लॉग पहिलो आम्ही गणपती बाप्पाचाच बनवतो. आणि आपण कसा गणपती बाप्पाशिवाय आपलं सुरू होणार नाही. बरोबर. काय कुठली गोष्ट म्हणलं तर गणपती बाप्पा पहिला म्हणतोच. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुरुवात. त्यामुळे मी पण म्हटलं अरे गणपतीच्या दर्शनानच करायचं. बरोबर. आपल्या जवळ आहे टिटवाळा, मग टिटवाळ्याच्या गणपतीपासून आम्ही सुरुवात केली. आणि गणपतीच पावलो. हे जेवढा सर्व भेटला ना मागा, म्हणजे सबस्क्रायबर एवढे सर्व फॅमिली झाली, ती गणपती बाप्पाच्या कृपेमुळे झाल्या असं म्हणतो. बरोबर. आणि दादा आता म्हणजे तुम्हाला आता तुम्ही राहता मुंबईत, गाव तुमचं मालवण ना? देवगड हापूस. तर तुमच्या गावाच्या लोकांची काय फिलिंग आहे म्हणजे तुमच्याबद्दल? नाही म्हणजे तेव्हा एवढं काय नव्हतं, म्हणजे मी फेमस नव्हते तेव्हा. पण आता म्हणजे त्यांना पण भारी वाटतं. ते सांगतात रे आमच्या गावचं, माझं पुतणं वगैरे असं सांगतात. आता माझ्या भावाची पोरगी असतात ती बघता, म्हणजे त्यांना सर्वांना भारी वाटतं. म्हणजे गावातले म्हण आई पप्पांक पण आता मोठा वाटतं. कशा तर पप्पा काही गेले का ते पप्पा 1-2 व्लॉग मध्ये इल्यानंतर पप्पांना आता त्याचे मित्र वगैरे कोण भेटतात ना,
अरे आम्ही तुमच्या मुलगाचे झिलाचो व्लॉग बघतो, लय भारी असतं. आणि माका पप्पा मग फोन करणार, मी कधी फोन केला तर अरे म्हणता माझा मित्र भेटलो होतो, तुझा व्हिडिओ बघता. हा तुझा व्हिडिओ बघता, माका सांगत होतो लय भारी बनवता व्हिडिओ, 2-2 हजाराची पापलेटा खाता. असे मग सांगतात. म्हणजे त्यांना आता लय भारी वाटतं. म्हणजे कोण सांगलं का नाही, मी कधी माझं न चुकता ना, म्हणजे आयएमचा फोन येलो, ह्या प्रत्येक व्हिडिओत असता, पण मी प्रत्येक सकाळी आयका फोन लावतो. आई माका नाही करत, मी एक फोन लावतो कसा रोज न चुकता. तर मी लावते फोन. मग तेव्हा पप्पा असले का पप्पा सांगणार, रे आज मी हाय गेलो होते देवगडात, ते माझं मित्र गावलो, माका म्हणता मी तुझ्या झिलाचो ब्लॉग बघतोय, आज ह्यो भेटलो तो म्हणता झिलाचो ब्लॉग बघतोय. म्हणजे त्यांना भारी वाटतं आता. म्हणजे तेव्हा त्यांना माहित नव्हता, म्हणजे आता पण त्यांना माहित नसणार काय आहे युट्यूब, काय हा कसा काय हा, आता माहित नाही, पण लोक भेटतात तेव्हा त्यांना भारी वाटतं. आणि दादा आता सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तो म्हणजे असं की तुम्ही युट्यूबवर फुल टाइम करता की जॉब पण करता? नाही, मी फुल टाइम जॉब करतो आणि पार्ट टाइम युट्यूबवर करतो. आणि लय जणांना प्रश्न पडलेलो की मी काय करताय, तर Q&Aचं आम्ही व्लॉग करणार आहोत, पण तो आमका मुहूर्त भेटत नाही. तर मी जॉब करते, गव्हर्नमेंट जॉब काय, मी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब काय. आणि नंतर शनिवार रविवार किंवा मध्ये 1-2 दांडिओ मारतंय आणि आपले व्हिडिओ बनवत राहतोय. बाकी काय नाही. जॉब मेन म्हणजे माझा जॉब आहे आणि तो गव्हर्नमेंट आहे, कारण मी सोडू पण शकत नाही तो. नाही बरोबर. त्याच्यामुळे तर मी आहे मुंबई का, आणि सर्व काय हा म्हणजे जागा हा तर त्या जॉबमुळेच. म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बनवता? हा, शनिवार रविवार किंवा मध्ये दांडिओ. आपलं गव्हर्नमेंट मध्ये 1-2 दांडिओ मारायचे, लिव्ह टाकायचे, बस बाकी काय. अच्छा. आणि दादा तुमचे जास्त करून माशांचेच व्हिडिओ असतात, त्याच्यावरती कसं ते काय एवढं असं का? मेन म्हणजे आम्ही कोकणी आहो, मासे आमका लय आवडतात. आणि मेन म्हणजे दुसरा म्हणजे आम्ही रविवारचे ब्लॉग बनवतो, म्हणजे सुट्टीच्या दिवशी किंवा बुधवारी वगैरे मी दांडी मारते तेव्हा. मग तेव्हा बुधवारी असला काय, मग रविवार असलो काय, आणि हेंका असणार पप्पा मासे आज काय कुर्ले आणणार काय आणणार, मग त्या दिवशी मासेच आणणार, मग त्यामुळे माशाचेच ब्लॉग होतात. आणि बाकी इतर दिवशी आम्ही व्हेजच खातो. हा, तेव्हा मी कामावर जाते तेव्हा व्हेज खातो, मग त्याचा व्हिडिओ होत नाही. म्हणजे मला वाटतं आता व्हेजचा आपण बनवलं होतं गुढीपाडव्या, हा म्हणजे सुट्टी होती तेव्हा, त्यामुळे तेव्हा बोलव. नाहीतर मोस्टली मला सुट्टी असतात तेव्हा मी मासे आणून जाते, कारण ही जात नाही. मासे आणून मीच जाऊ, माझी सुट्टी असते तेव्हा मासे आणून जाते, मग माशाचाच व्हिडिओ. आणि दुसरा म्हणजे व्हेज व्हिडिओ बनवलं तर कोण बघणार पण नाही, म्हणजे त्यांना मासेच हवे, मग माशाचेच व्हिडिओ चालतात. आणि आम्ही पण आमका पण मासेच आवडतात, त्यामुळे माशाचेच व्हिडिओ, बाकी काय नाही. आणि आता लास्ट एक प्रश्न विचारतो, तुमच्या चॅनलचं नाव स्वीट फॅमिली, हे तुम्हाला कसं काय सुचलं, म्हणजे कसं काय? नाही, ते दिसतात ना आमचे स्वीट आहे ना, स्वीट त्याच्यापासूनच स्वीट आहे. खरं ते स्वीट आहेत माझे दोन्ही मुले, त्यांच्याकडे बघूनच या नाव पडला स्वीट फॅमिली. नाव पडलं म्हणजे मी ठेवलंय स्वीट फॅमिली. आणि मस्त नाव आहे स्वीट फॅमिली, खरोखरच. तर खूप छान वाटलं दादा. आणि लवकरच तुमचं स्वप्न आहे 100K लवकरच पूर्ण हो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना. हो, तर नक्कीच ते होईल. आणि माझे सबस्क्रायबर कोण असतील आणि खरंच मेहनत करता, थँक्यू, धन्यवाद. कोण? साईराज की. हा साहेब. तर आमचे सबस्क्रायबर कोण बघत असतील व्हिडिओ आणि इतर लोक पण जर बघत असतील तर खरंच साईराज का सपोर्ट करा. खरंच लय मेहनत करता. म्हणजे आपण नॉर्मली असलो तर आपल्याला एवढा त्रास होता की इकडे जायचं उन्हात आणत, आणि हा ब्लाइंड मेंबर असून पण एवढा तो मेहनत घेता. खरंच सपोर्ट करा ते. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू मित्र. आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तर मित्र हो, दादा माका पण खरंच बघून भारी वाटलं, कारण मी पण घाबरत होते कॅमेरा का फेस करू का, प्रश्न विचार, आणि एका एवढा बघून कॉन्फिडन्स याचं बघून माका पण थोडं कॉन्फिडन्स येलो, माझ्यात पण थोडी पहिल्यांदाच भेटलो ना. हो, पहिल्यांदाच भेट. तर आता कधी रत्नागिरीला वगैरे तर माझ्या घरी नक्की. अरे नक्की येणार. रत्नागिरी आमका जाऊचा, कारण रत्नागिरीवाल्यांचा विशेष प्रेम आहे. सिंधुदुर्गवाल्यांचा तर असणारच, कारण मी सिंधुदुर्गातलो आहे. पण रत्नागिरीवाल्यांचं जास्त, कारण मी मासे आणून गेले ना. तुमचं गाव खायचो? गुहागर किंवा राजापूर, म्हणजे चिपळूण. अच्छा. म्हणजे रत्नागिरीचे जास्त सर्व, म्हणजे मोस्टली म्हणजे 80-90% रत्नागिरीच्याच भेटतात. बरोबर. विशेष प्रेम. तर माका रत्नागिरी का योग लय आवडत. रत्नागिरीला आलात ना नक्की आपल्या तुमच्या घरी हो ना. रत्नागिरी सगळी फिरूया, या ना तुम्ही दोघं. होय, नक्की या. आणि असंच आमका कोणतरी बोलवणारच लॉज वगैरे, म्हणजे याचा परवडणार नाही आमका राहूचा बाहेर, त्यामुळे असं कोणतरी बोलवलं तर जाऊ बरा वाटतं. एनी टाइम कधी फोन करा, कधी बिंदास या. हो, नक्की येणार. तर खूप छान वाटलं. तर मित्रो, आपण दादांच्या युट्यूब जर्नी विषयी थोडं जाणून घेतलं. तर दादा खूप खूप धन्यवाद. थोडासा वेळ तुमचा घेतला.
तर मित्रो, हा दादांच्या युट्यूब जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर भेटूया पुढच्या अशा एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. येवा कोकण आपलाच असा.